नमस्कार, मी आहे माथेरानमध्ये. माझ्या मागे दिसत असणारी मिनी ट्रेन आणि आजूबाजूचा परिसर बघून तुमच्या लक्षात आला असेल, परंतु हा माथेरानचा ट्रॅव्हल ब्लॉग नाही. माथेरानचं निसर्ग सौंदर्य, विविध पॉईंट आणि मिनी ट्रेनची गंमत दाखवणारा एक ब्लॉग अभिव्यक्तीवरती यापूर्वीच आहे. त्यासाठी तुम्ही जो पाहू शकता. आजचा ब्लॉग हा एका गंभीर विषयावरती आहे. माथेरान नष्ट होतंय. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. माथेरान नष्ट होतंय. कशामुळे, का? पुढची चर्चा ऐका, तुमच्या सगळं लक्षात येईल. आजचा भाग वेगळा अशा अर्थाने आहे की इथे आलो आणि माथेरानचे माजी नगराध्यक्ष असलेले मनोज खेडकर यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्याशी चर्चा करताना काही महत्त्वाचे बाबी ऐकायला मिळाल्या, काही महत्त्वाचे संदर्भ ऐकायला मिळाले की जे काळजीत टाकणारे होते. आणि आपण नेहमी माथेरानकडे एक पर्यटन स्थळ म्हणून, आपल्याला आनंद देणारं स्थळ म्हणून बघतो. तर या स्थळाच्या बाबतीत काही चिंताजनक बाबी निर्माण झालेल्या आहेत हे त्यांच्याकडून कळलं आणि म्हणून वाटलं की या विषयावरती त्यांच्याशीच संवाद साधून तो आपणापर्यंत पोचवावा आणि अभिव्यक्तीच्या मार्फत तो शासकीय यंत्रणा किंवा संबंधित विभागापर्यंत सुद्धा ही चर्चा पोचावी, हा यामागचा हेतू आहे. माथेरान मुंबईच्या, ठाण्याच्या अगदी जवळ असलेलं एक हिल स्टेशन, या दृष्टीनं तर त्याचं महत्त्व आहेच आहे. परंतु अनेक अर्थाने माथेरान वैशिष्ट्यपूर्ण असल्याचं तुमच्याशी चर्चेमध्ये जाणवलं. काय वैशिष्ट्य तुम्हाला वाटतात माथेरानची? माथेरान हे पर्यटकांसाठी तर पर्वणी आहेच, कारण की मुंबईपासून केवळ 90 किलोमीटर असलेलं एवढं सुंदर हिल स्टेशन. माथेरानचं वैशिष्ट्य आहे की माथेरानला थंडीमध्येही तुम्हाला बोचरी थंडी नसते, त्यामुळे तुम्ही फार त्याचा आनंद चांगल्या रीतीने घेऊ शकता. माथेरानचा पावसाळा फार सुंदर असतो, तो एन्जॉय करता येतो. आणि 12 महिने आमच्याकडचं क्लायमेट हे प्लेझंट असतं, कारण याची हाईट जी आहे, उंची समुद्रसपाटीपासून ती 800 मीटरच्या आसपास आहे. त्यामुळे माथेरान हे फार चांगल्या रीतीने क्लायमेट इथलं असतं आणि लोकांना कायम इथे प्लेझंट वाटत असतं, हे खरं आहे. आता माथेरानचं वैशिष्ट्य फक्त पर्यटन स्थळ म्हणून नाही आहे. माथेरान हे नवी मुंबई, पनवेल, अंबरनाथ, उल्हासनगर ह्या सगळ्या महानगरांना पाणी पुरवण्याचा एक मोठा सोर्स आहे. ह्या सगळ्या परिसरामध्ये जवळजवळ 500 स्क्वेअर किलोमीटर परिसरामध्ये जो पाऊस पडतो, तो पाऊस एवढ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात पडायचं कारण की माथेरान आणि प्रबळगड, आता हा माथेरानच्या समोरच प्रबळगड आहे, ह्या 2 ठिकाणी जेवढा मोठ्या प्रमाणात जंगल आहे, मोठी मोठी झाडं आहेत, या सगळ्यामुळे इथे ढग आकृष्ट होतात आणि मोठा पाऊस पडतो. आणि इथल्या पावसाच्या पाण्यावरती 2-4 धरणं इथं मोठी आहेत. त्यातलं मोरबे धरण हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की नवी मुंबईचा पूर्ण नवी मुंबई शहर हे ह्या मोरबे धरणावर अवलंबून आहे. हे नवी मुंबईचा मुख्य कॅचमेंट एरिया हा माथेरान आणि हा परिसर आहे. तसंच पनवेलसाठी जे देहरंग धरण आहे त्याचाही कॅचमेंट एरिया हा माथेरानच आहे. इथे बाजूला आता समोरच बघता इथे पाली-भुतुली धरण आहे. पाली-भुतुली धरणासाठी पण माथेरानच्या गारबट परिसरात जो पाऊस पडतो तो तिकडे ते पाणी, त्या पाण्यावरती ते धरण उभं आहे. उल्हास नदीला मिळणारा किंवा धावरी नदीला मिळणारा मेन सोर्स पाण्याचा हा ह्याच परिसरातला आहे. त्यामुळे माथेरान हे पर्यावरण ह्या सगळ्या परिसराचं राखण्यासाठी सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. त्यामुळे ह्याचं कॉन्झर्वेशन हे सरकारने प्रायोरिटीवरती करायला पाहिजे, हे आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे. केवळ ह्याच्याकडे पर्यटन स्थळ म्हणून न पाहता अत्यंत महत्त्वाचं पर्यावरण दृष्टीने संवेदनशील क्षेत्र म्हणून याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. केंद्र शासनाने सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनने माथेरानला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र जाहीर केलेलं आहे. 2002ला जाहीर केलं आहे. 2002ला नोटिफिकेशन निघाली आणि ती 2003 साली फायनल होऊन माथेरान हे पर्यावरण दृष्टीने संवेदनशील क्षेत्र झालेलं आहे. परंतु सरकारने ते संवेदनशील क्षेत्र झाल्यानंतर ह्या इथे ज्या प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे ते आजपर्यंत ना केंद्र सरकारने दिलेलं आहे ना राज्य शासनाने दिलेलं आहे. त्यामुळं माथेरानमध्ये पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. मनोज सर, प्रचंड वनसंपदा आहे इथे. किती क्षेत्रफळ आणि हे सगळे जंगल आहे आणि पूर्वीपासूनच असं आहे, कसं आहे, काय आहे याबाबतीत सांगाल? नाही, माथेरान हे जंगलच होतं पहिल्यापासून. एकूण हा 7.2 स्क्वेअर किलोमीटर मी जो सांगितलं आहे हा प्लॅटो आहे, हा पूर्णपणे जंगल होता. आणि ह्या 1700 एकरवर सर मॅलेट जेव्हा पहिल्यांदा आले, जे ठाण्याचे कलेक्टर होते 1850 साली, तेव्हा त्यांनी डिसाईड केलं की इथे एक रिसॉर्ट टाईप हिल स्टेशन करावं.
तेव्हा मग त्यांनी या पूर्ण ह्याचा सर्वे केला प्लॅटूचा आणि त्यानंतर टाउन प्लॅनिंग केलं, एक मास्टर प्लॅन तयार केला. त्यामध्ये यांनी 500 प्लॉट तयार केले. 500पैकी 250 प्लॉट हे मोठे होते, जे बंगलो प्लॉट्स साठी केले. त्याला माथेरान प्लॉट्स असं नाव दिलं. आणि 250 प्लॉट्स हे त्यांना सर्व्हिसेस द्यायला जे आम्ही 12 बलुतेदार आणून बसवले त्यांच्यासाठी छोटे छोटे प्लॉट्स केले. ते 500 स्क्वेअर फूट ते 2000 स्क्वेअर फुटापर्यंतचे होते. आणि हे जे 250 बंगलो प्लॉट होते ते अर्धा एकर ते 32 एकर असं व्हेरिएशन असलेले प्लॉट होते. म्हणजे काही प्लॉट्स 5-5 एकर 10-10 एकरचे सुद्धा आहेत. तर ह्या सगळ्या ह्याच्यात 7.2 या 1700 एकरपैकी 900 एकर रिझर्व्ड फॉरेस्ट ठेवलं त्यांनी. अच्छा. 700 एकरमध्ये प्लॉटिंग केलं. ओके. आणि 100 एकरमध्ये रस्ते केले. तेव्हाच त्यांच्या काळातच. हां, त्यावेळेस हे सगळं तेव्हाच टाउन प्लॅनिंग आहे. 56 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. तर 900 एकरचं रिझर्व्ड फॉरेस्ट आणि 800 एकरमध्ये हे सगळं ठेवलेलं आहे. आणखीन एक कुतूहल आहे, म्हणजे आता आपलं जे राधा कॉटेज आहे ते सर फिरोजशाह मेहता यांची ती प्रॉपर्टी, किंवा आता तुम्ही दाखवली शाळा JRDच्या त्यांनी बांधलेली शाळा, किंवा आणखीन अनेक प्रॉपर्टीज पारशी लोकांच्या असल्याचं दिसतं. हे एक कुतूहल आहे, माथेरानची पारशी लोकांचं इतकं ऋणानुबंध, इतके स्नेहसंबंध अशा प्रॉपर्टीज वगैरे नाही. आता हे माथेरान जे शोध लावला त्यानंतर हा सगळे प्लॉटिंग केलं. समजा बंगलो प्लॉट्स केले, हॉटेलचे प्लॉट्स केले 250. हे जेव्हा विकत घ्यायची वेळ आली तर ते त्यावेळेस ज्यांच्याकडे पैसा होता ते घेणार. ते मोठमोठ्या उद्योगपतींनीच ते घेतलं. जसं आता आंबी व्हॅली आहे त्यावेळची ही आंबी व्हॅली असेल तर आंबी व्हॅलीत सुद्धा साधा कोणी घेऊ शकत नाही. तर एक मोठा उद्योगपती किंवा असं कोणतरी घेऊ शकतो. तर त्याच प्रकारे इथे सगळ्या पारशी उद्योगपती आले, ब्रिटिश उद्योगपती आले, काही भोरी समाजातले उद्योगपती आहेत, गुजराती उद्योगपती आले, मराठी उद्योगपती होते पण संख्या त्या मानाने कमी आहे. तर ह्यांनी सगळे प्लॉट घेतले त्यावेळेस आणि बंगलो बांधले. मला चांगलं आठवतं एक तुमचं अतिशय आंदोलन की जे केवळ माथेरानपुरतं नाही किंवा मुंबई ठाण्यापुरतं नाही तर महाराष्ट्रात गाजलं. इथे STची सेवा सुरू करायची होती, गोरगरिबांसाठी परवडणारी, नेरळवरनं माथेरानला येणारी. आणि ती STची सेवा इथले टॅक्सी चालक होऊन देत नव्हते सुरू, आणि ते बरंच आंदोलन मोठं गाजलं आणि ती ST सुरू झाली तुमच्या प्रयत्नातून. तरी ती नंतर जाळण्यात आली माथेरानच्या घाटामध्ये वगैरे, परंतु पुन्हा तुम्ही त्या विरोधात उभे राहिलात, संघर्ष केला मोठा आणि ती सेवा पुन्हा सुरू केली. कसा काळ होता तो आणि कसं काय धाडस केलं तुम्ही या सगळ्या संघटित या टॅक्सी चालकांच्या विरोधात वगैरे? नाही, मीच कोणाच्या विरोधात आम्ही करत नव्हतो. आमची ही मागणी जेन्युइन होती. गावकऱ्यांनी 1974 साली जेव्हा रेल्वेचा संप झाला, जॉर्ज फर्नांडिस यांनी देशात रेल्वेचा संप केला. संपूर्ण देशात रेल्वे बंद होती आणि तो संप जवळजवळ 1 महिना चालणार होता किंवा किती काळ चालणार हे माहिती नव्हतं. तेव्हा आमच्याकडं माथेरानमध्ये यायला त्या काळामध्ये रेल्वेशिवाय पर्यायच नव्हता. अच्छा. तर शेवटची ट्रेन यायची संध्याकाळी 7ला आणि इथून जाणारी ट्रेन असायची 2:30 वाजता आणि त्यानंतर माथेरानमधून जायलाही काही नसायचं. तरी पण चालायचं. लोक युज्ड टू झाली होती, ह्या सगळं आमच्या अंगवळणी पडलेलं होतं. परंतु जेव्हा रेल्वेज बंद होते त्यामुळे लोकांच्या पायाखालची वाळू सरकली, अख्खं गाव एकत्र झालं. मला माहिती आहे की जिमी लॉर्ड त्यावेळेस बहुतेक नगराध्यक्ष होते. तर त्यांच्या नेतृत्वाखाली सगळेजण एकत्र झाले आणि गावांनी ठरवलं की श्रमदान करून नेरळ माथेरान घाट रस्ता मोटरेबल करायचा. तर 1974 साली आमचं गाव 1 महिना किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी हे त्या घाटामध्ये रोज जात होतं. सगळे लहान म्हणजे मला तर आठवते, मी फारच लहान होतो, 5 वर्षाचं होतो, पण तरी मला अंदूक आठवते पहिली गाडी ज्यावेळेस वरती आली, जीप त्यावेळेचं. तर आणि मोठे पातेले असायचे, जेवण सगळ्यांचं तिथं व्हायचं. तर त्या श्रमदानातून ह्यांनी रस्ता तयार केला. तेव्हापासून गावाचं स्वप्न होतं की माथेरानला बस पाहिजे, त्यांना हक्काची बस पाहिजे. आणि ते स्वप्न 1974 सालपासून जो होतं 35 वर्षानंतर जवळजवळ ते पूर्ण झालं. मी नगराध्यक्ष असताना मग मी त्यामध्ये पुढाकार नक्की घेतला की मी आश्वासनच दिलं होतं की आम्ही बस काही करून आणू. आणि मला ह्या सगळ्या बस आणताना काय काय समस्या आहेत, कोणाला विरोध असेल, कोणाला फेस करायचं आहे, हे सगळं माहिती होतं. परंतु जर का नाही करणार तर कोणी करणार नाही असं मला पहिल्यापासून वाटत होतं. म्हणून मी ते फार व्यवस्थित तसं हँडल केलं असं म्हणता येईल. परंतु शेवटच्या क्षणी टॅक्सीवाल्यांनी जाळलं का कोणी जाळलं माहिती नाही, परंतु आजपर्यंत ते प्रूव्ह झालेलं नाही. परंतु ती बस जाळण्यात आली काही समाजकंटकांकडनं. आणि त्यानंतर एकंदरीत गावात अनेकांना वाटलं की आता पुन्हा काही बस येणार नाही, कारण की आम्ही हा विषय सोडून देऊ. परंतु मी तो विषय सोडून दिला नाही. मी सांगितलं की बस जाळली आहे, असं कसं काय चालणार.
म्हणजे कोणीतरी उठायचं आणि काही पण करायचं आणि ती बस जाळली म्हणून तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बस बंद करायची चालणार नाही. आणि मग गावातला सगळ्यांना विश्वास दिला की आपण बस पाहिजे म्हणूनच आंदोलन चालू ठेवायचं. आणि मग गावकऱ्यांची मागणी आणि शासनाला सुद्धा हे चॅलेंज होतं, कारण बस जाळली. तर आम्ही त्या प्रकारे मग त्यावेळेस सरकारला पटवून दिलं की बस चालू करणं आवश्यक आहे. पहिले 6 महिने पोलीस बंदोबस्तात बस चालली आणि त्यानंतर ती कंटिन्यू झाली. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनातून, जसं आता ते बस सुरू करणं वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या, अशातून राजकीय तुमचा प्रवास सुरू झाला आणि तो थेट नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचला. हे कसं काय? नाही, आंदोलनातून झालं, लोकांना पटलं, लोकांनी स्वीकारलं. शेवटी जनता आहे आणि कुठेही अतिरेक झाला तर लोक वेगळा विचार करतात, हे त्यावेळेस आम्हाला दिसलं. आणि लोकांनी तसं दबाव भरपूर होता, भीती होती. ओपन काही सगळे लगेच उघड लोक माझ्याबरोबर आले आणि सर्व गाव सामील झालं असं काही चित्र नव्हतं. परंतु मतदानातून लोकांनी ते दाखवलं, हे त्या काळामध्ये घडलं. आता आपण चालतोय, हे सगळे बघतोय, रस्ते वगैरे अनेक ठिकाणी ही दगडं उघडी पडलेली आहेत किंवा काही ठिकाणी मोठमोठे खड्डे दिसत आहेत झालेले. तर हा नेमका काय प्रकार आहे? कुठल्या प्रकारची आव्हानं माथेरानच्या पर्यावरणापुढे उभी राहिलेली आहेत तुमची? आता हे जे खड्डे दिसतात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मोठ्या किंवा झाडांची मुळं लोंबताना दिसतं, उघडी पडलेली दिसत आहेत, हे सगळं ह्या रस्त्यांवर माती टाकण्यासाठी केलेलं आहे. म्हणजे माथेरानचे जे रस्ते आहेत हे काय नैसर्गिक वगैरे नाही आहेत, हे कृत्रिम रस्ते आहेत. मी जसं मगाशी म्हणालो की 100 एकर जमीन ही रस्त्यांसाठी ठेवून ह्या जंगलाला त्यांनी ह्या शहरामध्ये कन्वर्ट केलं. तर टाउन प्लॅनिंग करून प्लॉटिंग केलं. 250 माथेरान प्लॉट, 250 बाजार प्लॉट आणि रस्ते 56 किलोमीटर लांबीचे, अशा प्रकारे सगळं टाउन प्लॅनिंग केलं. तर हे जे टाउन प्लॅनिंग केल्यावर हे रस्ते ह्या ठिकाणच्या रस्त्याच्या जमिनीवरची जंगल तोडलं आणि हे WBM वॉटर बाउंड मॅग्नम ह्या पद्धतीने हे रस्ते केलेत. त्यासाठी जो दगड लागला तो इथलाच लॅटराईट स्टोन जो आहे तो क्वारिंग करून तो वापरला आणि त्याच्यावरती ते माती टाकून ते रस्ते केले. आता हे रस्ते केले जवळजवळ त्याला आता 1850 पासून सुरुवात झाली. समजा 1850 पासून पुढच्या 20-25 वर्षात ही सगळी डेव्हलपमेंट झाली असेल. आपण 1875 जरी पकडलं तरी आज 150 वर्ष झाले या रस्ते या प्रकारचे झालेले आहेत. आता माथेरानला त्या काळी तर फारच पाऊस पडायचा, पण आत्तासुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये पाऊस बघितला तर कमीत कमी 250 इंच पाऊस पडतो वर्षभरात. आणि 250 ते 300 इंच पाऊस जर पडतो ह्या इथे, तर ही माती रस्त्यावरची टिकून राहत नाही. WBM रस्त्याची ही वाहून जाते. मग ही वाहून गेलेली माती, मग त्याच्यामुळे दगडं, तुम्हाला आता जे दगड गोटेवर असले दिसत होते, तर ते जे किंवा खड्डे पडतात, हे सगळं एक्सपोजर लपवण्यासाठी किंवा हे त्याच्यावर परत मुलामा द्यायला लागतो, त्याला आपण कार्पेट म्हणतो. तर तो मातीचंच कार्पेट टाकलं जातं. आणि पूर्वी तर इथे पॉवर रोलर यायचा पण नाही, माणसं खेचायचे, तो 1 टनाचा रोलर, त्याच्याने ते प्रेसिंग करायचे. असं त्याने किती प्रेसिंग होणार. आणि त्यामुळे हे रस्ते दरवर्षी वाहून जातात आणि दरवर्षी ही माती टाकली जाते. आता तुम्ही विचार करा, 56 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर जेवढी माती टाकून ती वाहून जाते दरवर्षी, हजारो टन माती दरवर्षी माथेरानच्या जंगलामध्ये वाहून, या रस्त्यांवरनं वाहून खालच्या धरणांमध्ये जाते. हे सगळ्यात जास्त पर्यावरणाला धोकादायक आहे. त्यामुळे एक दुहेरी हानी, एक तर धरणं सिल्टनी भरली जातील, त्यामुळं नवी मुंबईसारख्या शहराला फार मोठी समस्या तयार होईल, पनवेलला समस्या तयार होईल. दुसरं सगळ्यात मोठी हानी की ही माती जिथून काढली जाते ती जंगलामधून काढली जाते, आजूबाजूच्या रस्त्याच्या बाजूच्या जंगलातनं. आता ही ज्या जंगलातून काढली जाते तिथल्या झाडांच्या मुळांना इजा होतात आणि दरवर्षी काढून ती मुळं एक्सपोज होतात. ती एक्सपोज झाल्यावर पावसाच्या 300 इंच पडणाऱ्या पाण्यामुळे ते आणखीन ती माती वाहून जाते आणि मग ती मुळं निराधार बनतात आणि मग काही वर्षांनी ते झाड पडतं. एक तर तुम्ही इथं झाडांची उंची बघितली तर एक झाड 60-60, 70-70 फूट उंच आहे आणि मोठं आहे एवढं, आणि त्याचं आयुष्य पण मोठं आहे. आता एवढं मोठं जीवनमान असलेलं झाड एकटा पडलं की ते एकटं पडत नाहीत, आजूबाजूची 5-10 झाडं घेऊन पडतं. मग एवढी प्रचंड मोठी हानी केवळ ह्या माथेरानचे रस्ते, याला भावनिक इश्यू केला गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये फारच भावनिक केला. आणि माथेरानचे मातीचे रस्ते हे याचा आम्हाला अभिमान आहे. हा काय अभिमान नाही, हे उलट माथेरानला संपवण्याचा विषय. माथेरान संपून जाईल ह्या जर का रस्ते काय होईल, म्हणजे हे नाही थांबलं, अशी ही मातीचं नुकसान दरवर्षी जर का 150 वर्ष चाललं आणि हे अजून 150 वर्ष असंच चालेल असं नाही. कुठलाही लॉस हा सुरुवातीला आपल्याला
स्लो असतो, त्याचा ग्राफ असा लिनियर असतो किंवा हळूहळू जात असतो, पण नंतर तो एकदम सडन फॉल होतो, तेव्हा आपण किती प्रयत्न केले तरी थांबवू शकणार नाही, कुठलंही सरकार थांबवू शकणार नाही. त्यामुळे लोकांनीच आत्ता तो विचार करायची वेळ आली पाहिजे. आणि उगाच त्याला भावनिक मुलामा दिला जातो की नॅचरल रस्ते आहेत. तुम्ही मोठमोठ्या इंग्लिश पेपरमध्ये बघितलं असेल की मिड डे असो किंवा टाइम्स ऑफ इंडियामध्ये काही पर्यावरणवादी, सो कॉल्ड पर्यावरणवादी साऊथ मुंबईचे हे सगळीकडे सांगत फिरतात की माथेरानचे रोड नॅचरल आहेत. हे नॅचरल वगैरे काही नाही आहे, ते आर्टिफिशियल रस्ते आहेत. आणि हे कृत्रिमरित्याने केलेले रस्ते, याच्यावर जी माती टाकली जाते ती त्या जंगलातली आहे. ती जर का दरवर्षी काढून अशीच त्या जंगलाची वाट लागली तर माथेरान स्वतः रान नाही. माथेरानमध्ये हा लॅटराईटचा एवढा जो 5 मीटर ते 20 मीटरचा थर आहे आणि त्याच्यावर त्याच्यात जे पाणी आहे त्याच्यावर ही झाडं पूर्णपणे तगून धरलेली आहेत. आणि हे जंगल आहे म्हणून माथेरानसारखं हिल स्टेशन इथं आहे. पण मग हे नुकसान थांबवण्यासाठी भविष्यातील काय काय व्हायला पाहिजे किंवा काय उपाययोजना सुरू आहेत की नाही सुरू काही? उपाययोजना सरकारने म्हणजे काढलेला याच्यावर तोडगा काढला. तुम्ही बघितलं असेल दस्तुरीपासून आतमध्ये बाजारपेठेपर्यंत रस्ता पूर्वी मातीचा होता, तो आता क्ले पेवर ब्लॉकमध्ये केलेला आहे. हे फार चांगलं सोल्युशन काढलेलं आहे, त्याच्यावरती काही आक्षेप घेण्यासारखं नाही आहे. आणि तशा प्रकारचे जवळजवळ 7-8 किलोमीटरचे तरी रस्ते माथेरानमधले झालेले आहेत पेवर ब्लॉकचे. आता अशा प्रकारेच काही ना काही पेविंग, म्हणजे मी असं म्हणत नाही की क्ले पेवरच पाहिजे, पण क्ले पेवर हा सगळ्यात आजच्या तारखेला दिसणारा सगळ्यात चांगला पर्याय आहे, कारण त्याच्यावरून घोडेही व्यवस्थित चालतात. आणि त्याच्यामुळे मातीचं धूप ही मोठ्या प्रमाणात थांबलेली आहे. किंवा दुसरं काही मटेरियल बाहेरून आणा आणि त्याचं वरचा जो कोट आहे तो तुम्ही कार्पेटवरचं टाकलं पाहिजे. माथेरानची माती खोदून ती कार्पेट म्हणून वापरणं हे आता कुठंतरी थांबवायला पाहिजे. मी नगरसेवक असताना, मी नगराध्यक्ष होतो तेव्हा पण थांबवलं. मी नगराध्यक्ष असतानाच्या काळामध्ये 2.5 वर्षाच्या काळात एकही रस्ता WBM पद्धतीने केला नाही, माती खोदायची थांबवून ठेवलेली. मी ज्या वर्षी नगराध्यक्ष झालो त्याच वर्षीच्या पहिल्या पावसाळ्याच्या अगोदर सर्व रस्त्यांना मी बांध व्यवस्थित टाकून घेतले. स्टॉर्म वॉटर, पाण्याचं प्रवाह बरोबर वाहून जाईल आणि कुठल्याही रस्त्यावरून पाणी वाहणार नाही, जेणेकरून रस्त्याला चर पडेल आणि मग तो मला करायला लागेल. हे होणार नाही हे मी बघितलं. मी माझ्या काळात त्यातल्या जे काही करता येईल त्याच्यात मी नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिली कुठली गोष्ट केली असेल तर रस्ते आउटसाईडचे जे पॉईंटकडे जाणारे रस्ते आहेत ते सगळे झाडण्याचे बंद केले. का तर पाला पडलेला राहून त्या रस्त्यावर, पाऊस पडला की तोच पाला त्या मातीला पकडून ठेवेल, तो रिएन्फोर्स करेल आणि ती माती पकडून ठेवेल आणि ती माती वाहून जाणार नाही. तो प्रयोग यशस्वी झाला होता. त्यानंतर एक पर्यावरण सचिव गोयल साहेब म्हणून आले होते, त्यांना हे सगळं बघितलं, त्यांनी त्याचे मिनिट्स तयार केले. एक मीटिंग घेतली माथेरान काउन्सिलची आणि त्याच्यामध्ये मिनिट्स तयार केले होते त्यावेळेस की माथेरानचे आउटसाईडचे कुठलेही रस्ते झाडू नयेत, मातीचे रस्ते. तुम्ही प्लास्टिक, कागद जे काय आहे ते सेपरेटली उचला हाताने, परंतु रस्ता झाडायचा नाही. झाडल्यामुळे ते माती इकडची तिकडे होते, दगड डिस्टर्ब होतात आणि पाला जर का त्याच्यामध्ये राहिला नाही तर पाऊस पडल्यानंतर जी रेनफोर्स व्हायला पाहिजे मातीमध्ये तो रेनफोर्समेंट राहत नाही, माती सहज वाहून जाते. आणि बांधबंदीच ती व्यवस्थित केली पाहिजे. पावसाळ्याच्या अगोदर ती फार सिरियसली केली पाहिजे. ती केली तर मातीचे रस्ते बऱ्यापैकी टिकतात असं दिसलं आहे. परंतु तरी हा उपाय हा फार काही चांगला नाही आहे. ठीक आहे, त्यातल्या 50% मी म्हणतो की यांनी वाचलं. परंतु गेल्या 30 वर्षापूर्वीचा काळ किंवा यापूर्वी तुम्ही म्हणाल की असं कसं काय इतके वर्ष तर रस्ते टिकले ब्रिटिश काळात. काही लोक जुनी उदाहरणं देईल की एवढे रस्ते खराब व्हायचे नाही. बरोबर आहे, रस्ते खराब होत नव्हते, कारण तेव्हा माथेरानला 30-35 वर्षापूर्वी पावसाळ्यामध्ये माथेरान पूर्णपणे बंद असायचं. एकही घोडा रस्त्यावर फिरायचा नाही. बरोबर. आत्ता माथेरान हे पावसाळी पर्यटनासाठी ओळखलं जाते. पावसाळ्यात सगळ्यात जास्त पर्यटक असतात. म्हणजे आमचा सीझन कुठला पर्यटनाचा, तर आता आम्ही सांगायला लागलो की पावसाळा आमचा मेन सीझन आहे. आणि ह्या पावसामध्ये काय होतं की पाणी रस्त्यांनी घेतलेलं असतं, त्यामुळे रस्ते सॉफ्ट झालेले असतात, फार मोठ्या प्रमाणात सॉफ्ट झाले असतात. त्याच्यावरून घोड्यांच्या पावलांचा इम्पॅक्ट झाल्यावरती त्यामुळे आणखीन ते लोक इरोड होते आणि त्या इरोजनमध्ये माती वाहूनच जाणार आहे. बरोबर. आणि बांध टाकलेले टिकू शकत नाहीत. बांध जे आम्ही टाकतो, गोणीमध्ये माती भरतो आणि ते आडवे टाकतो आणि मग ते पाणी येतं वाहून मग बाजूला जातं जंगलात. परंतु घोडा गेला, रिक्षा गेली त्याच्यावरनं किंवा ॲम्ब्युलन्स हल्ली फार वापरली जाते, ह्या गेल्यावर ते बांध तुटतात, मग ते पाण्याचं डायव्हर्ट होत नाही, मग पाणी रस्त्याने फ्लो होतं, सगळी माती वाहून जाते, रस्त्याला चर पडतात, मग रस्ते जास्त डॅमेज होतात. जास्त डॅमेज झाल्यावर तात्काळ आता सीझन येणार असतो दिवाळीचा, मग ते खोदतात माती आणि टाकतात त्याच्या रस्त्यावरती. आणि हे असं गेले अनेक वर्ष चाललं आहे. म्हणजे तुम्ही बघाल ना तर पावसाळ्यात सुरुवातीला आलात तर
तुम्हाला असं वाटेल रक्ताचे पाट वाहत आहेत, अशा प्रकारे हे लाल लाल पाणी वाहत असतं. इट इज ब्लिडिंग लाईक एनिथिंग. ओके. आणि हे ब्लिडिंग एवढं वाईट आहे की हे माथेरानकरांचा जीवच घेऊन जाणार आहे. माथेरान राहणार नाही. आणि आत्ता तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात इरोजन झालेलं आहे. या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये मालडुंगा पॉईंट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन वाहून गेलेली आहे. बापरे. त्या 2005च्या ज्या जो 1 मीटर पाऊस मुंबईत झाला तोच 1 मीटर म्हणजे जवळजवळ 39 इंच पाऊस त्यावेळेस आमच्याकडे पण झाला होता माथेरानला. तर त्या 1 मीटर पावसामध्ये माथेरानची जवळजवळ 15 एकर जमीन वाहून गेली. डेंजर पाथ रोड अख्खा वाहून गेला. गारबटला जाणारा रस्ता नाहीसा झाला. गारबट पॉईंटला बेकरे रोड म्हणून होता तो नाहीसा झाला. तिकडे राजस्थान बंगलो आहे पंकी पॉईंट परिसरामध्ये, त्या राजस्थान बंगल्याच्या पुढची जवळजवळ 7-8 एकर जमीन वाहून खाली गेली. हे इरोजन एवढीशा छोट्या हिल स्टेशनचं एवढं मोठ्या प्रमाणात इरोजन हे परवडणारच नाही. हे पुढच्या भविष्यातल्या मोठ्या संकटाची नांदी आहे आणि ह्याच्यासाठी सर्वांनी सामंजस्याने घेतलं पाहिजे. माथेरान ही काय लुटायची हे नाही आहे. माथेरानला व्यवस्थित जपायची गोष्ट आहे आणि जपवणूक सगळ्यांनीच केली पाहिजे. आता हा पेवर ब्लॉकचा रस्ता जो मी मगाशी बोललो की क्ले पेवरचे रस्ते होत होते आणि त्यासाठी शासनाने फंड पण चांगला दिला होता. जवळजवळ 50 कोटी रुपयाचा MMRDने फंड दिलेला आहे, त्याच्यामध्ये ते रस्ते होत होते. परंतु काही अश्वचालकांची संघटना आणि की एक सो कॉल्ड पर्यावरणवादी हे लोक कोर्टात गेले आणि ह्या रस्त्यावरती त्यांनी आत्ता स्थगिती आणलेली आहे. आणि त्यांनी जे कारण दिलं आहे ते कारण काही पटण्यासारखं नाही आहे की घोडे घसरतात म्हणून ते करा. घोडे घसरत नाही आहेत. फक्त ते आत्ता जर का क्ले पेवरचे रस्ते झाले तर माथेरानमध्ये ई-रिक्षा येईल आणि ई-रिक्षा नको. आता ई-रिक्षा तर सुप्रीम कोर्ट करणार पास. मग ई-रिक्षाला विरोध करायसाठी त्यातल्या त्यात काय करता येईल तर क्ले पेवरच्या रस्त्यांना विरोध करायचा, म्हणून ते क्ले पेवरच्या रस्त्यांना विरोध करून त्याच्यावर स्थगिती आणली गेलेली दिसते. आणि हे अत्यंत म्हणजे दुर्दैवी आहे. म्हणजे तुम्ही जवळचं आपलं नुकसान थोडंसं दिसतं आहे, त्या जवळच्या फायद्यासाठी दूरवर पुढच्या पिढ्यांचं काय नुकसान होणार आहे, पुढच्या पिढ्यांसाठी तुम्ही बांधलेली घरंसुद्धा राहणार नाहीत आणि माथेरानच राहणार नाही, हे सुद्धा आमच्या लोकांना कळत नाही आहे. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. सर, महत्त्वाचा एक मुद्दा विचारायचा आता, ते पेवर ब्लॉकच्या विषयावरूनच आता लक्षात आलं. काही दिवसांपूर्वी सगळ्यांच्या माझ्या वाचनात आलं की ट्रायल झाली माथेरानमध्ये ई-रिक्षांची. परंतु ती ट्रायल झाल्यानंतर आता पुढे काही त्याची अंमलबजावणी झाल्याचं काही दिसत नाही आहे. तर नेमकं हे काय प्रकरण आहे, कुठे अडकलेलं आहे सगळं, आणि हे व्हावं का, ई-रिक्षा याव्यात किंवा तुम्ही स्वतः कोणत्या बाजू? सर्वप्रथम आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे की ई-रिक्षा ही माथेरानसाठी आवश्यक आहे आणि ती काळाची गरज आहे. ई-रिक्षाचं प्रकरण हे आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे. सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनवरनंच त्या ट्रायल झाल्या. 3 महिन्याची ट्रायल झाली. त्यानंतर जो शासनाने रिपोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये सबमिट करायचा होता मॉनिटरिंग कमिटीचा, तर तो रिपोर्ट नुकताच सबमिट झालेला आहे. मला वाटतं हा ऑक्टोबर महिन्यामध्येच सबमिट झाला आहे, ऑक्टोबर 2023. तर येणाऱ्या काळामध्ये ती केस उभी राहील ई-रिक्षाची आणि मला वाटतं की ई-रिक्षा चालू होईल. ई-रिक्षा चालू झाल्यामुळे माथेरानच्या पर्यटनामध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणात क्रांती होईल आणि कोणाचाही व्यवसायावर हानी होणार नाही. जी घोडेवाल्यांना भीती आहे की त्यांचा व्यवसाय जाईल, तर मला ते वाटत नाही. उलट काहीतरी रेग्युलराईज होऊन जाईल. एक चांगल्या प्रकारचं पर्यटन माथेरानमध्ये डेव्हलप होईल आणि सर्वांना त्यामधून व्यवसाय मिळेल. आज टुरिस्ट जे येत आहेत माथेरानला, जे जास्त खर्च करायला तयार नसणारे टुरिस्ट येतात, परंतु ज्यांनी हायली मोठ्या प्रमाणात खर्च करतील किंवा मोठ्या हॉटेलला चांगले रेट देतील, बंगलोजला चांगले रेट देतील, तर अशा प्रकारचे टुरिस्ट सध्या माथेरानमध्ये येत नाहीत. त्याचं कारण मुख्यत्वे असं आहे की जी माथेरानला यायची जी समस्या आहे की गाडी दस्तुरीला पार्क करा, त्यानंतर मग तिथून सामान तुम्ही एका कुलीकडे द्यायचं, तो कुली घेऊन जाणार, मुलगा घोड्यावरती, बायको किंवा आई आजोबा असतील तर ते ह्यांनी रिक्षानी माणसं ओढतात त्या रिक्षानी जाणार आणि पुरुष मंडळी असतील किंवा कर्ता माणूस असेल तो दोन्हीकडे इकडे जाऊ का तिकडे जाऊ, अशा विवंचनेत की घोड्याच्या मागे जाऊ का रिक्षाच्या मागे जाऊ का ट्रॅकने जाऊ लवकर जाण्यासाठी. तर अशा प्रकारचे जे हाल चालू आहेत, त्यामुळं मग माझ्याशी जे काही टुरिस्ट संवाद साधतात तर ते म्हणतात आम्हाला इथपर्यंत हॉटेलपर्यंत व्यवस्थित पोचू द्या, त्यानंतर तुम्ही बोलाल घोड्यावर फिरा, अख्ख्या गावभर आम्ही घोड्यावर फिरू.
कारण शेवटी घोडा ही जॉय राईड आहे बरोबर. आणि जॉय राईड ही तुम्हाला रेग्युलर वाहन म्हणून ती कशी काय वापरता येते. म्हणजे रेग्युलर वाहन म्हणून घोडा हे काय होऊ शकत नाही आजच्या काळामध्ये. आज तुम्ही बघाल की जे टुरिस्ट पूर्वी माथेरानला फार चांगल्या प्रमाणात टुरिस्ट यायचे. म्हणजे ज्या टुरिस्टमुळे आमच्या माथेरानच्या सगळ्या लोकांना व्यवसाय मिळायचा, असे टुरिस्ट आज अलिबागला मोठ्या प्रमाणात जातात. जवळचं डेस्टिनेशन म्हणून ते बघतात की अलिबागला जायचं, कारण विकेंड डेस्टिनेशन आहेत. कर्जतला जातात. कर्जतला सुद्धा आज तुम्ही बघाल तर फार चांगल्या प्रतीचे फार्म हाऊसेस झालेत किंवा रिसॉर्ट झालेत आणि तिथे हे लोक जाणं प्रेफर करतात की जेव्हा कर्जतचं हवामान, अलिबागचं हवामान हे उष्ण या कॅटेगरीमध्ये, तुम्ही पाऊस पडतो तोपर्यंत थंड वाटेल, पावसाची सर उघडली की तिथे गरम होत असतं. मग तिथं काही क्लायमेटिकली वर्स्ट असतानासुद्धा लोक तिथं जातात, परंतु माथेरानला येणं टाळतात. माथेरानसारखं एवढं सुंदर ठिकाण ते येण्याचं टाळतात. याचं एकमेव कारण की त्यांना पार्किंग ते हॉटेल आणि हॉटेल ते पार्किंग हा जो प्रवास आहे हा असह्य होतो. बरोबर. आणि एवढे पैसे देऊन अशा प्रकारचे हाल सोसवायला कोणी तयार होत नाही. आता हा नवीन काळ आहे आणि ह्या काळानुरूप माथेरानच्या सर्वच लोकांनी बदलायला हवं. आणि कोण कोणाचा रोजगार संपू शकत नाही आणि घोड्यावरती ज्यांना जायचं ते जाणार आहे. आज महाबळेश्वरला घोडे पळतात, त्यांचाही मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो. तुम्ही सिमल्याला जा, सिमल्याला घोड्यांचा व्यवसाय, पॉईंटला जायला घोडेच वापरले जातात, काही कुफरी वगैरे तिथे, तर चांगला व्यवसाय होत असतो. सर्व हिल स्टेशनला घोडे आहेत आणि अगदी अलिबागला पण घोड्यांचा व्यवसाय चांगला होतो. आणि महाबळेश्वरलाही कमी घोडे नाहीत, 200 ते 300 घोडे आहेत. तर माथेरानच्याही घोड्यांचा व्यवसाय होईल. कुठली मोनोपोली टिकवण्यासाठी जर का प्रयत्न कोणी करत असेल आणि त्यासाठी इतरांच्या रोजगाराकडे दुर्लक्ष करत असेल तर ते पुढच्या पिढीसाठी हानिकारक आहे. हे हिल स्टेशन एवढं चांगल्या दर्जाचं हिल स्टेशन, म्हणजे ह्याला निसर्गाने एवढं वरदान दिलेलं आहे. खरं म्हणजे एवढं वरदान आमच्याकडं ऑलरेडी एवढं श्रीमंती आहे. फक्त ह्याचे पैलू पाडायचे आहेत आणि याला चांगल्या रीतीने पुढं आणायचं आहे. एकदा हे चांगल्या रीतीने आम्ही पुढं आणलं तर हे युरोपमधलं एखादं हिल स्टेशनच्या तोडीचं हिल स्टेशन आहे. ज्यांनी युरोप पाहिलेलं आहे त्यांना मी काय बोलतो ते नक्की कळेल. म्हणजे आज भूतानसारखा देश, माथेरानसारखंच हे जंगल आणि हे घेऊन आज भूतान कुठे टुरिझममध्ये जातो. आज भूतानमध्ये तुम्ही कुठल्याही हॉटेलला जातो, तुम्हाला 8,000 आणि 10,000च्या खाली, बाजूचाच देश आहे आपल्यापेक्षा गरीब असतील कदाचित, परंतु तुम्हाला 8-10 रुपयाच्या खाली रूम नाही मिळत तिथे. आणि फार चांगल्या रीतीने टुरिझम त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. तशा प्रकारे हे छोटंसं 1700 एकरमध्ये टुरिझम का डेव्हलप होऊ शकत नाही, परंतु लोकांनी त्यासाठी सहभाग असणं फार आवश्यक आहे. इथे लोक सोपं काय दिसेल त्यासाठी करायला मागतात आणि मग त्या सोप्या गोष्टीतनं अतिक्रमणाची समस्या उद्भवते. आणि मग कुठेही वाटेल तसं या जंगलाला सगळीकडे अतिक्रमित करून कोणालाच धंदा तर मिळणार नाही, परंतु त्याचं बकालीकरण फार जोरात होऊ शकतं. आणि हे असं बकाल झालेलं हिल स्टेशन असेल किंवा तुमचे काही लॉजिंगचे रूम असतील आणि आजूबाजूला तशाच टाईपच्या बकाल झालेला सगळा परिसर असेल तर तुम्हाला त्याच्यामधून रोजगार फार चांगला मिळणार नाही. महत्त्वाचा विषय. मला मगाशी तुम्ही एक उल्लेख केला, त्याच्यावरून असं जाणवलं की ही 2-3 महत्त्वाची धरणं जी आहे ती या कॅचमेंट एरियामुळे वगैरे भरली जातात. माथेरानचं जर उद्या नुकसान झालं तर किती शहरांचं नुकसान होणार आहे. आणि पर्यावरणीय दृष्ट्यासुद्धा, म्हणजे आम्ही जेव्हा आरेचं जंगल कापू नका म्हणतो किंवा येऊरचं जंगल वाचवा म्हणतो, तर ही त्या शहरांची फुफ्फुस आहेत. तसं माथेरान तर मला वाटतं फार मोठ्या परिसराचं फुफ्फुस आहे आणि त्याच्याकडे आवश्यक त्या दृष्टीनं, पर्यावरणाच्या दृष्टीनं, संरक्षणाच्या दृष्टीनं, संगोपनाच्या दृष्टीनं शासन यंत्रणांकडून जागरूकतेने पाहिलं जातं आहे असं काही दिसत नाही तुमच्या बोलण्यातून किंवा ज्या आमच्याही पाहण्यात येतं त्यातून. खरं आहे, ज्या प्रमाणात महाबळेश्वरकडे लक्ष आहे त्या प्रमाणात माथेरानकडे शासनाचं लक्ष नाही आहे. हे दुर्दैवाने बोलावं लागेल, नमूद करावं लागेल की सरकार कुठलंही असो परंतु ते माथेरानला फार गांभीर्याने घेत नाही. याचं कारण कदाचित आपल्या सरकारमधले अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, मंत्री असतील, हे महाबळेश्वरलाच जात असतात, माथेरानला कोणी येत नाही. आणि त्यामुळं माथेरानपेक्षा महाबळेश्वरवर त्यांचं मेहर नजर नक्की आहे. तिथे पर्यावरण संरक्षणासाठी आणि विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा दिला जातो महाबळेश्वरला. त्या प्रमाणात ती सापत्न वागणूक आहे. आम्हाला असं नेहमी वाटत असतं की महाबळेश्वरसारखं लक्ष सरकारचं इथं नाही, पण सरकारने अशा प्रकारे लक्ष न देणं हा नंतरच्या काळासाठी फार अडचणीचं होणार आहे. म्हणजे मग तुम्ही किती पैसे ओतले आणि किती निधी टाकला तरी माथेरान वाचू शकणार नाही आहे. बरोबर आहे. काय सर तुमच्या मनामध्ये, मला आता या मुलाखतीच्या समारोपाकडे यायचं आहे, उद्या जर
तुमच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी काही करण्याची पुन्हा एकदा ताकद आली. राजकारण पुढे आता काय कुठल्या दिशेला जातं ते आपण सगळेच बघू आता पुढे काय होतं ते. पण तुमच्या मनातलं भविष्यातलं माथेरान कसं आहे, या माथेरान वाचवण्यासाठी किंवा ज्या वेदना, ज्या खंत, जी अस्वस्थता तुम्ही व्यक्त केली ती दूर होण्यासाठी काय व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? माथेरान एवढं सुंदर हिल स्टेशन आहे आणि फार हाय क्वालिटीचं टुरिझम इथं व्हायला पाहिजे आणि जो दर्जा आहे टुरिझमचा तो सुधारायला पाहिजे. मी नगराध्यक्ष असताना सर्वप्रथम पार्किंगच्यासाठी दस्तुरीला पार्किंग मोठं करण्यासाठी एक प्लॉट जो आहे तो शोधून काढला होता. ते जे बोरीचं मैदान म्हणायचे त्याला, तर तो 5.5 एकरचा प्लॉट एका प्रायव्हेट ट्रस्टकडे होता. तर मी त्या काळामध्ये तो प्लॉट पार्किंगसाठी वापरायचा ठराव केला आणि तो प्लॉट गव्हर्नमेंटकडे जमा करण्यासाठी प्रयत्न केला. तो मिळाल्यावर माथेरानसाठी एक अद्ययावत पार्किंग दस्तुरी पॉईंटवर तिथे एक सुरू होईल. मी जेव्हा नगराध्यक्ष होतो तेव्हा 2008 साली त्यावेळेचे MMRDAचे आयुक्त रत्नाकर गायकवाड साहेब हे माथेरानला आले होते. तेव्हा त्यांना मी माथेरानला फिनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव करण्यासाठी सांगितलं होतं आणि तो फिनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव धोधानी म्हणून जे पनवेलच्या जवळ ठिकाण आहे गाव, धोधानी ते माथेरान मॅलेट स्प्रिंग असं ते करायचा होता. मग त्यांनी त्या प्रोजेक्टसाठी तत्वता मान्यता देऊन फिजिबिलिटी रिपोर्ट करायला राईट्सला सांगितलं होतं. राईट्स ही रेल्वेची संस्था आहे, कन्सल्टन्सी सर्व्हिस. तर राईट्सने त्याच्यावर भरपूर काम केलं आणि त्यांचा फिजिबिलिटी रिपोर्टही आला की माथेरानला ह्या धोधानी टू मॅलेट स्प्रिंग हा फिनिक्युलर रेल्वेचा प्रोजेक्ट करायचा हा आणि त्याच्यामध्ये ती फिजिबल आहे असं दिलं. त्यानंतर त्याचं ग्लोबल टेंडरही काढलं. या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं आहे की पनवेलपासून धोधानी 12 किलोमीटर अंतरावर आहे. तिथपर्यंत एक हायवे होणार आहे जो भीमाशंकरला जाणार आहे. तिथे 100 एकरचं पार्किंग करायचा ह्या सगळ्या प्रोजेक्टचा माणूस होता. 100 एकरमध्ये पार्किंग करायचं. ही जी रेल्वेचा ट्रॅक आहे हा जवळजवळ 700 ते 800 मीटरचा होणार होता धोधानीपासून बेसपासून मॅलेट स्प्रिंगपर्यंत. आणि त्या ट्रॅकवर फक्त 2 ते 3 मिनटं लागणार होते वर यायला. म्हणजे तुम्ही धोधानीपासून 3 मिनटामध्ये माथेरानला पोचलेलं असणार. तुम्ही लक्षात घ्या की त्यामुळं माथेरानला होणारं वाहनांचं प्रदूषण थांबलं असतं, पार्किंगची सगळ्यात मोठी समस्या संपली असती आणि एक क्वालिटी टुरिस्ट आम्हाला जे पाहिजे ते आलं असतं. तर हा प्रोजेक्टचं ग्लोबल टेंडरसुद्धा निघालं होतं. दुर्दैवाने राजकारण एवढं खराब असतं की ग्लोबल टेंडरिंग झाल्यावर त्याला काही राजकीय नेत्यांनी विरोध केला. तो प्रोजेक्ट झाला असता तर आज माथेरानचं टुरिझम कुठल्या मोठ्या लेवलला गेलं असतं. एक पर्यायी मार्ग माथेरानची लोक सारखे बोलत असतात. आमच्या गावातल्या लोकांचे एक भावनिक विषय आहे की माथेरानला एकच रस्ता आहे, नेरळ माथेरान. पर्यायी मार्ग पाहिजे, पर्यायी मार्ग पाहिजे. आज हे पर्याय हा सगळ्यात चांगला पर्याय आणि आत्तापर्यंत प्रोजेक्ट कंप्लीट झाला असता. 2011ला ग्लोबल टेंडर निघालं होतं MMRDAचं. पण मग तो आता जरी स्क्रॅप झाला असला तरी तो पुनरुज्जीवित करण्याचा तुमचा प्रयत्न आहे? मी निश्चितपणे आता तो पुनर्जीवित करत आहे. याच्यासाठी आम्ही सरकारच्या पण मागे आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की आम्ही हा प्रोजेक्ट माथेरानसाठी चालू करू. परत जो रोपवेचा प्रोजेक्ट आहे, आम्हाला नुसता फिनिक्युलर नाही, रोपवेचा प्रोजेक्ट पण पाहिजे आणि दोन्ही प्रोजेक्ट वर्केबल आहेत. कारण की आज मुंबई आणि ठाणे आणि रायगड ह्या एवढ्या याच्यात जेवढी महानगरं आहेत आणि याच्यातली लोकसंख्या जवळजवळ 4 कोटीच्या आसपास आहे, 3 ते 4 कोटी. तर इथे माथेरानला येणाऱ्या टुरिस्टची संख्या मोठ्या प्रमाणात असणारच आहे. तर हे सगळे टुरिस्ट वेगवेगळ्या मार्गाने येऊ शकतात आणि माथेरानला तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करता येऊ शकतं. त्याच्यासाठी फार मोठ्या कन्स्ट्रक्शनची गरज नाही आहे. आत्ता जेवढं कन्स्ट्रक्शन आहे ते पूर्ण व्हावं आणि तेवढ्या प्रमाणात त्याची संख्या आत्ताची कॅपॅसिटी आहे तेवढेच टुरिस्ट तरी यायला पाहिजेत. त्यासाठी हे दोन्ही प्रोजेक्ट होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी माथेरानला जो रोपवे होणार आहे, भुतिवलीपासून माथेरान जे मध्यवर्ती पार्क आहे आमचं नवरोजी लॉर्ड गार्डन, तिथे येणार आहे माधोजी पॉईंटला. तर तो 2 स्टेज रोपवे असणार आहे. आशिया खंडातला एवढा मोठा अनसपोर्टेड लेंथ असलेला पहिला प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट झाल्यावर तर माथेरानचं टुरिझम आमूलाग्र बदलेल. आणि तर तुम्ही स्वित्झर्लंडला जाता तर तिथे रोपवेसुद्धा आहे. तुम्ही माउंट टिटलिसला गेलं की रोपवे असतो. तुम्ही ह्युमफ्रॉला गेलं की तिथे रेल्वे आहे. मध्ये काही ठिकाणी गेलात तर तुम्हाला फिनिक्युलर रेल्वे. त्याच्यामुळं काय वेगवेगळ्या पर्याय असले तरी ते सगळे पर्याय चालतात. आणि आज MMRDAच्या मध्ये एकमेव हिल स्टेशन आहे. MMRDA हे सगळं करू शकते. MMRDAशी फॉलोअप केला पाहिजे. MMRDAनेच हा फिनिक्युलर रेल्वेचा प्रोजेक्टचं टेंडर काढलं आणि हा प्रोजेक्ट झाला असता. पण येणाऱ्या काळामध्ये आता जे काही राजकारण झालं त्यांनाही त्यांच्या चुका कळालेल्या आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये फिनिक्युलर रेल्वेचा प्रोजेक्ट निश्चितपणे आम्ही मार्गी लावू.
तर फिनिक्युलर रेल्वे, रोपवे, पार्किंग आणि ह्या सगळे रस्ते चांगले क्ले पेवरचे बनवायचे. काही आणि आमचं जो ओलंपिया रेसकोर्सचं ग्राउंड आहे ते ओलंपियाचा ट्रॅक आम्हाला अद्ययावत करायचा आहे. तो एवढा आता जे काही केलं आहे तेवढे काही ते पैसे त्याच्यात टाकण्यापेक्षा त्या ट्रॅकवर टाकले पाहिजे होते. आणि माथेरानला 12 महिने किंवा दर विकेंडला घोड्यांच्या रेसेस कशा होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. घोड्यांच्या रेसेस एकदा वाढल्या की तो टुरिस्ट एक क्लास वेगळा येणार, त्याच्यामुळे सगळ्यांनाच व्यवसाय मिळू शकेल. तर ह्या काही ढोबळ मी तुम्हाला योजना सांगितल्या, अशा डिटेलमध्ये भरपूर योजना आहेत. परंतु निश्चितपणे माथेरान एक अफलातून हिल स्टेशन आहे. म्हणजे माझं सगळ्यात पहिलं प्रेम काय असेल तर माथेरान आहे. मी सगळ्यांना सांगायचो की माथेरानसारखं काही नाही. आणि आजही तुम्हाला सांगतो की तुम्ही जगभर फिरला असाल, परंतु एका शहरामध्ये, एवढीशा छोट्या शहरामध्ये 8 दिवस तुम्ही राहिलात तर 8 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी चालत फिरू शकाल. आणि एवढं सुरक्षित महिलांसाठी, सगळ्यांसाठी, कुणी एकटं लहान मुलगा जरी फिरत गेला ते एवढं सुरक्षित हिल स्टेशन जगाच्या पाठीवर सापडणार नाही. आणि एवढं प्लेझंट क्लायमेट. तुम्ही इतर ठिकाणी गेले एक तर एक्स्ट्रीम थंडी असते किंवा एक्स्ट्रीम गरम असतं, आमच्याकडे कायम तुम्ही रूम टेम्परेचरला असता. तर एवढं भारी हिल स्टेशन मुंबईच्या जवळ आहे. तर त्याला आपण टिकवूयात. त्याला उगाचच पर्यावरणदृष्ट्या ऱ्हास करायचा नाही. तिथे फार मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन न होताही हे चांगल्या रीतीने लोकांच्या समोर एक पर्याय म्हणून येऊ शकतं. करून दाखवलेलं आहे ज्या माणसाने, अशा माणसाच्या तोंडचे हे शब्द आहेत. म्हणजे पोकळ आश्वासनं नाही आहेत की ज्या गोष्टी स्वतःकडे अधिकारपद असताना त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वीरित्या केलं. वैयक्तिक जीवनातही त्यांच्या अनेक गोष्टी अशा सांगण्यासारख्या आहेत, परंतु त्यावरती माझा भर नव्हता. माथेरान हा माझा महत्त्वाचा विषय होता आणि सर्वच यंत्रणांनी याची दखल घेतली पाहिजे. माथेरानचं महत्त्व काय आहे ते त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. आणि अजूनही जर समन्वित यंत्रणा जाग्या नाही झाल्या, शासन जर जागा नाही झालं, लोकं जर जागी नाही झाली, जे नुकसान करणारी लोकं आहेत, तर भविष्यात माथेरानसुद्धा राहणार नाही इथपर्यंतचा मोठा धोका त्यांनी व्यक्त केलेला आहे. तो जर त्या पातळीपर्यंत पोहोचायचं नसेल आणि माथेरान असंच ठेवायचं असेल तर सगळ्यांनी आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून सर, अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या मुद्द्यावरती तुम्ही आज सगळी माहिती दिली आणि वेळ दिलात. मी मनापासून आपला आभारी आहे. माझ्यासाठी आणि गावासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.